हा 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 नाना, अप्रतिम. तुमचं इनोव्हेशन खरंच ग्रेट आहे. अरे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून बघायची, मस्त लागतात. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, गरम गरम जिलबी मठ्ठ्याच्या ऐवजी आमरसात बुडवून खावी तसं आहे. होय होय, अरे आता सीझन येतोय, करूनच टाकूया बेत. आई 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 गो, जिलबी आणि मठ्ठा आपल्या वेळेला लग्नात असायचं नाही पक्वान ना. हो, पण आता सगळं गेलं हो, गेलं गेलं. जिलबी गेला, मठ्ठा गेला. आता आता लग्नाचे मेनू एक नंबरचे मठ्ठ असतात सगळे. नाही पण हा मेनू हुशार आहे. पण नाना मी काय म्हणतो, आता विषय निघालाच आहे तर जिलबी झालीच पाहिजे, है ना? झालीच पाहिजे, है ना? जिलबी कोणी आणली? द्या, कुठे आहे? आज जिलबी समजून हेच खायचंय, घे खा. हे काय आहे? माई अगं हा काय असं करतोय? ए काय रे, नको रे चिडवूस तिला, भूक लागली असेल बिचारीला. मग काय? होय माई, आता नाही. सेकंड बॅचला, ही बॅच फुल झाली, नंतर यायचं अमित दादा बरोबर. चल चल. बॅच कसली? हळू सांडवशील सगळं, हळू. हे घे. थँक्यू. काय ग, सतीश कुठे आहे? तो का नाही आला? अगं त्याला भूक नाहीये, तो म्हणाला मी जरा वेळ पडतो म्हणून. सगळं जग सुखाने झोपले, मी एकटीच अशी बसली. कुणीही नाहीये मला जगात आपलं म्हणणार. काय करायचंय मला जगून तरी? बरोबर 2 भाग झाले नाही पिकनिकचे. एक खूप आनंदाचा आणि एक काळजीचा. मनोज तिथून निघायच्या आधी आपल्याला कळायला हवं होतं यार. काय करणार होतो आपण? आणखी तमाशा तेवढा झाला असता. मागच्या वेळी चित्रांनी परतण्याची घाई केली आणि गडबड झाली. त्याच्या मनातली अढी पक्की झाली. आणि अशा वेळी कोणीही कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी माणूस नाही म्हणजे नाहीच ऐकत. तो खरंच डिवोर्स देईल खरे आदित्य? कळेलच आता प्रत्यक्षात. आणि आपण हे नानामाईंना सांगितलेलं नाहीये हे लक्षात आहे ना? आपण दरवेळी असं ठरवतो की नानामाईंपासून काहीही लपवायचं नाही आणि पुन्हा तेच करतो. सतीश दादांना पण सांगायला पाहिजे. सांगूया, पण जरा काळ वेळ बघून सांगूया. आता सगळे पिकनिकच्याच मूड मध्ये आहेत. आणि एकदा का सगळ्यांना सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या परीने तिचं सांत्वन करण्याचा, तिला धीर देण्याचा प्रयत्न करेल. बिचारी चित्र आधीच हळवी झाली, ते सगळ्यामुळे ती जास्तच हर्ट होईल. तिला जरा सावरू दे, यातून मग सांगतो. जीवच द्यायला निघाली होती यार ती. मला खूप वाईट वाटतंय. एवढी साधी सरळ गोड मुलगी आणि नाही मेघना,
वाटेल ते झालं तरी चालेल, पण आपण चित्राला अंतर द्यायचं नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा सगळं तयारी, तुला काहीही करायचं नाहीये. अरे वा, मजा आहे माझी. आदित्य, तुला फ्रेंच टोस्ट आवडतो ना? हो, पण मी बनवलाय तुझ्यासाठी. सिया मॅम कडून शिकले. बघ ना टेस्ट करून. थँक्यू. अरे वा, खरंच मस्त झालं यार. थँक्यू. खरंच खूप छान झालाय. थँक्यू. अमिताजानी खाल्ला का? नाही, बाकीच्यांसाठी पोहे केले होते. फ्रेंच टोस्ट फक्त आदित्यसाठी. हो वाव, हाऊ स्वीट ऑफ यू. खरं सांगू चित्रा, तू इतक्या ब्रेवली आणि पॉझिटिव्हली घेतलंय नाही सगळ्याचं, खूप बरं वाटतंय मला. कीप इट अप यार. तू ये ना. अरे हो हो, घेते. तुला आवडतात की नाही बघण्यासाठी थांबले होते. आता घेते. हे आदित्य, सिया मॅमला थँक्यू म्हणायला पाहिजे. सांगतो मी. आदित्य, मला जॉब मिळेल का परत तिथेच? पगार कमी असला तरी चालेल, पण मला नोकरी करायची. ग्रेट. अरे करायलाच पाहिजे. करेक्ट ट्रॅक वर असतो. बघतो मी विचारतो. आणि नाही मिळाली ना आपल्या ऑफिसमध्ये तरी काय झालं, आपण दुसरीकडे कुठेतरी ट्राय करूया, है ना? डोंट वरी, आय एम विथ यू. थँक्यू आदित्य. थँक्स फॉर एव्हरीथिंग. माय प्लेजर मॅडम. चला, मला उशीर झालाय, मी आवरून घेतो. एकंदर मजा आली हा पिकनिकला. हे मधून मधून ना 2 महिन्यांनी 1 महिन्यानी असं ठरवायला पाहिजे. नाही तर सगळे रुटीन मध्ये असे जखडलेले असतात अगदी. अगदी अगदी खरंय तुमचं म्हणणं. खरंच खूप मज्जा केली नाही आपण. आदित्यने सुद्धा किती छान ठिकाण शोधून काढलं. मुंबईच्या जवळपास किती ठिकाणं झालेत अलीकडे. बाप रे. ठिकाणं खूप आहेत ग, पण जायला वेळ हवा ना. आणि तिथे जाऊन एकत्र वेळ काढला तर ठीक आहे. मग आपण कसं एकत्र खेळलो, मुलांनी स्विमिंग केलं, नाचलो, गायलो आपण, तर ठीक आहे ग. नाही तर लोकांचा तिथे गेल्यावर अर्धा वेळ जातो मदिरा पानात, अर्धा मोबाईल मध्ये. जे इथे तेच तिथे. असो, काय आपण घसा कोरडा करून काय उपयोग नाही. आणि ऐकणारे कोण? प्रत्येक जण आपापल्या मनाला येईल तसं वागणार. बर, तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का? काय ग? सतीशचं काहीतरी गडबडलंय असं मला जाणवलं. छे, चांगला मजेत होता की. काही नाही, असं तो दाखवत होता आपल्याला दिवसभर. नाही ग, सतीश अशा टाईपचा माणूसच नाही. एक आत एक बाहेर, जे असेल ते समोरासमोर. हो, बरोबर आहे तुमचं. पण काही अडचण असेल, काही दुःख असेल तर पहिल्यांदा माणूस लपवतोच ना. ते काय असं दवंडी पिटवून सांगत नाही लोकांना. सतीशला काहीतरी दुःख आहे असं म्हणायचंय तुला? हो. कशावरून म्हणतेस तू? अहो, आपण बघा पिकनिकला गेलो होतो ना, तेव्हा सगळ्यांची जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसलो होतो. सगळे पिंगुळले होते आणि मग निघाले. बरोबर. सगळे निघून गेले आपापल्या रूम मध्ये, पण सतीश मात्र एकटाच बसला होता, शून्यात बघत. चेहरा अगदी उतरलेला होता हो त्याचा. तू ते हाताचा सपोर्ट विसरलीस म्हणून परत आणायला गेली होतीस तेव्हा? बरोबर. तेव्हा सगळे निघून गेले
आणि मी परत आले तेव्हा बघितलं मी सतीशला एकटाच आपला बसलेला होता. दिवसभर आपण खुश होत असा मुखवटा घेऊन फिरत होता आपल्या समोर. पण तेव्हा मात्र त्याचा चेहरा फार खचलेला दिसत होता हो. म्हणून हळूच गेले त्याच्याजवळ आणि हाक मारली त्याला. दचकला एकदम. मग विचारलंस का त्याला? विचारलं तर, पण अर्थातच त्याने सारवासारव केले. मग मीही फार काही ताणलं नाही हो. नाही, आणि माझ्या लक्षात आलं की त्याला ना अकोड वाटतं माझ्याशी बोलणं. मीही जाणवू नाही हो दिलं की मला काहीतरी जाणवतंय की काहीतरी गडबड झाली ते. पण ना अर्जुनही मला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की अलीकडे सतीश लवकर घरी येतोय, हट्टीपणा करतोय. तिने विचारलं हो त्याला, पण ह्या पठ्ठ्यानं थांगपत्ता लागू दिलेला नाहीये तिला. त्याने सांगितलं काहीही झालं नाहीये. आणि आपली भाबडी पोर विश्वास टाकला या गोष्टीवर. अहो, मी काय म्हणते, तुम्ही जरा अंदाज घ्या ना काय ते. बघतो, काळजी करू नकोस. कुरिअर आल्या कोणाचा आहे? मेघना देसाई. अच्छा. थँक्यू. थँक्यू. मेघना, काय ग, कोण आलो आत्ता? नाही, कोणी नाही. असं कसं होईल? मी आवाज ऐकला तर? हा, तो कुरिअर वाला होता. हा, मग कुणाचं होतं कुरिअर? आपला नाहीये माई, योगिनीचं कुरिअर होतं. तो पत्ता विचारत होता. हो का? पण मग तुझा चेहरा काय इतका पडलाय? नाही म्हणजे बरं वाटतं ना तुला? हो, नाही असं काही नाही. आई, हा, ती मटकी भिजत घातली आहे, उपसायची राहिली. मी आलेच. हा माई. अगं, ओ गॉड, कशी विसरून गेले मी. आता कसं होणार? घरातले सगळे ओरडतील मला. देवा, कळतच नाहीये काय करायचं. पण मजा आली हा खूप ट्रिप मध्ये. आदित्य एकदम सॉलिड फॉर्म मध्ये ऐकत नाही अजिबात. आणि काय काय मजेशीर गिफ्ट दिलेत त्यांनी सगळ्यांना. हो, हे पण सगळ्यात सॉलिड गिफ्ट माझं आहे. हा, ए, त्यांनी दिलेला तो हँड मिरर असा तोंडासमोर धरून स्वतःशीच बडबडत नाहीस ना? विजय, काही काय तुझा भरोसा नाही करशील. हे तुला काय पर्स गिफ्ट केली आहे ना? हो, आता माझं एक्झिबिशन आहे ना, तेव्हा उद्घाटन करेन त्याचं. हे आलंच की तुझं एक्झिबिशन. हो ना. हे अमित दादांनी दिलेल्या आयडिया सॉलिड आहेत ना? हो. आपण त्या नक्की वापरूयात, नक्की फायदा होईल त्याचा. नाही, ते आहेच अर्जू, पण शेवटी ना वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत.
प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर मग माल कसा विकला जाणार? तेही आहेच म्हणा. आई मेघना काय करतीये ग? चहा वगैरे प्यायचाय की नाही तिला? मेघना झोपली होती अगं. ए पण चित्रा तरी कुठे आहे? म्हणजे काय ना सगळ्यांचा एकत्रच करू ना चहा. बिचारी चित्रा अगं शून्यातच टक लावून बसली. मी ना तिला डिस्टर्ब नाही करायला गेले, पण अगं पिकनिक मध्ये बरी होती. आता पुन्हा काय झालं काय माहित. पण ओव्हरऑल ना तिची मनस्थिती जरा नाजूक असते. आपण फार मागे नको लागूया हा तिच्या. ठीक आहे, तिला जरा तिच्या पद्धतीने घेऊ. बर चल आपण मेघनाला बघूया, तिला उठूयात आणि चहा करूया. चित्राला देते मी नंतर. बरं आई, तुला सांगायचंच विसरले. सतीशला आवडतं ना म्हणून आज मी मस्त ढोकळा करणार आहे त्याच्यासाठी. हा म्हणजे तुलाही देणार आहे खायला, पण त्याच्यासाठी घेऊन जाताना. बर चल 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 लवकर, ढोकळा करायचंय तुला. उठ उठ खायचं उठ. म्हटलं की तुला कसा उत्साह येतो गं, हो अर्चू? अगं मग काय आता तू नेमकी सगळं- चहाचं म्हणणार होती. चल चल लवकर करूया बाई. आदित्य काय म्हणेल कळल्यावर? बाप रे, कसा होणार आहे माझा? खूप भीती वाटते मला. एवढी बावटतेस मेघना, एवढी कशाला घाबरते? आणि काय लपवतीये ते? नाही नाही लपवत नाहीये, बाजूला ठेवत होते. ते आदित्यला महत्वाचं लेटर आलंय ना, मी द्यायची विसरले तर ओरडेल माझ्यावर. ए देवा, कठीण आहे बाई मेघना तुझं. तुझं ना काहीतरी वेगळंच चालू असतं. अगं पण मग तू चहा प्यायला का नाही आली? म्हणजे इथे काय बसून विचार करत होतीस? नाही विचार नाही, मी डान्सची उजळणी करत होते ताई. क्लासला जायचंय ना. डान्सची उजळणी इथे बसून? हो, मनातल्या मनात. अच्छा, काही या मेघना, उगाच थापा मारू नकोस. नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल आता तर नको सांगूस, पण तुला खोटं नाही बोलता येत. करेक्ट. तर आपल्या घरात कोणालाच खोटं बोलता येत नाही. तरी तू ट्राय करतेस. कधी ग सगळं खरं तर बोलते. काय ग मेघना, काय झालंय? बरं ठीक आहे ठीक आहे, लगेच की अगदी एवढा चेहरा पाडू नकोस. जेव्हा तुला सांगावं असं वाटेल ना तेव्हा सांग, पण आत्ता ढोकळा खायला चल. विजया तू पण मूर्खच आहेस. अर्चू, वहिनीला मूर्ख म्हणतात का बावळट कुणीकडची? ग असं नाही काही बोलवायचं. मग कसं सांगायचं? असं सांगायचं, मेघना ढोकळा बनवायचा आहे, चल मदतीला. आणि खायला तेव्हाच देऊ जेव्हा काय मॅटर झालंय ते नीट सांगशील, कळलं? ए ही जाम नौटंकी आहे, हिच्याकडे नको लक्ष देऊ. तुला जेव्हा सांगायचं ना मेघना तेव्हा सांग. हा, आणि ढोकळा खाता खाता मला हळूच सांग. हिला नको सांगू, ही डील करते, मी डील नाही करत. चल 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 ढोकळा खायला चल. हे बरं आहे तुझं, तू प्रत्येक वेळेला तिला सांगतेस आणि नंतर मग अरे म्हणतेस की सांगते ते काय असं सांगत काय? सतीश, 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 हा घे ढोकळा. विजयाने खास तुझ्यासाठी पाठवलाय. अरे वा, तू खाल्लास का? मी चांगला आडवा हात मारून आले, त्यामुळे आता तू खा. सतीश, पिकनिकला मजा आली हा? त्या गाडीच्या प्रवासामुळे एक लय आली लय. आणि धाब्यावर तर काय, किती दिवसांनी गेलो मी धाब्यावर, मजा आली. मला तर शाळेची ट्रिप आठवली. पण काय ग अर्चू, तू अजिबातच एन्जॉय करत नव्हतीस.
अरे याला काय अर्थ आहे का? आपण ट्रिपला गेलो कशी धमाल करायची असते माणसाने. माझं तर मत असं आहे की आपण दर 2 महिन्यांनी अशी एक ट्रिप काढलीच पाहिजे. ताण कसा असा कुठल्या कुठे निघून गेला पाहिजे. तुझा ताण गेला का? आणि अमित आणि मुलांनी तर जाम धमाल केली. या सगळ्याचं क्रेडिट जातं आदित्याला. हे खरं सरप्राईज. काय गिफ्ट आणली होती यार, क्या बात आहे. सतीश, जरा ऑडच वाटतंय रे. तू खूप बडबड करतोय. अच्छा, म्हणजे तुला बोलायची संधी मिळत नाहीये म्हणून जळतीयस का माझ्यावर? काय अर्चू, आज तुला बोलता येत नाहीये तर मी खूप बोलतोय का? हा, कदाचित मलाच काहीतरी झालं असेल, त्यामुळे मला असं विचित्र वाटतंय. बरं, तेवढा ढोकळा खाऊन घे, मी आलेच. सतीश, अरे काय रे, एवढं काय झालं दचकायला? काय नाही नाना, म्हणजे खरंच काही सिरियस नाहीये खरंच. मग मी कुठे काय म्हणतोय, उलट तूच म्हणतोयस काय सिरियस नाहीये, म्हणजे काहीतरी आहे ना. खरंच काही सिरियस नाहीये. कसं आहे सतीश, एखादी गोष्ट माणूस मनामध्ये दडवून ठेवू शकतो, चेहऱ्यावरती दिसतेस ना. काय रे, का फुगलायस एवढा? तुला नाही, त्या ढोकळ्याला विचारतोय. कसा फुगलाय बघ, तू त्याला खात नाहीस म्हणून. आधीच तो फुगलेला, त्यात तू त्याच्यावर फुगलेला. खाऊन टाक, खाऊन टाक. आलं.